नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज हे सर्व पदार्थ बघून तुम्हाला तर लक्षात आलंच असेल, हे जे आहे चीज, बटर, मायोनीज आहे, इथे केचप आणि शेजवान सॉस। तर हे सगळं आणि आहे ते चिली फ्लेक्ससुद्धा मी घेतलेले आहेत आणि ऑरेगानो घेतलेला आहे। तर हे सर्व पदार्थ करून मी पिझ्झा सँडविच करणार आहे आज। कारण जे मायोनीजपासून जे सँडविच बनतं ते सुद्धा सिमिलर यात प्रोडक्ट जातात। सो मी वेगळं काहीतरी इन्व्हेंट केलेलं आहे, म्हणजे पिझ्झा खाल्ल्याचं पण तुम्हाला समाधान मिळेल आणि सँडविच खाल्ल्याचं पण समाधान मिळेल। तर अशी सोपी रेसिपी आहे आणि त्यासाठी आपल्याला हवा आहे कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो हवे आणि शिमला मिरची हवी। तर स्टार्ट करूया आपण। आता हे आपण मिक्स करून घेऊया। शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा, फक्त या 3 भाज्या लागतात। तुम्हाला हवं असेल मुलांना तर तुम्ही त्याच्यामध्ये गाजरसुद्धा ॲड करू शकता, कोबीसुद्धा ॲड करू शकता। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यात थोडंसं आपण मीठ घालायचं आहे, चिमूटभर। त्यानंतर याच्यामध्ये आपण घालायचं आहे मेयोनीज। आता आपण यामध्ये घातलं आहे मेयोनीज घातलं। आता आपण टाकूया टोमॅटो केचप थोडंसं। तर त्यानंतर टाकायचं आहे शेजवान सॉस। आता घालूया ऑरेगानो। त्यानंतर घालायचे आहे चिली फ्लेक्स। आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि आपलं हे जे फिलिंग आहे ते रेडी आहे। अगदी पिझ्झाचं जे फिलिंग असतं ना तसंच एकदम होतं हे। तुमच्याकडे जर बेस नसेल पिझ्झा बेस तर तुम्ही ब्रेडचा बेस करून सुद्धा हे असं मस्त असं सँडविच खाऊ शकता। छान असं मिक्स करून घेऊया। आता हे असं मस्त असं यम्मी असं झालेलं हे सारण आहे ते आपण आता ब्रेडवरती लावूया। त्याच्यावरती मी आधी बटर लावलेलं आहे। आपण यामध्ये थोडं थोडं असं सारण लावून घेऊया। इथे बघा चीज टाकलेलं आहे। तुम्हाला चीज जसं हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता भरभरून। आता दुसरा ब्रेड स्लाइस यावर ठेवायचा। आता पॅन गरम झालं आहे, आपण थोडंसं यावरती बटर लावायचं। ओके, तर आपण याला छान भाजून घेऊया एका साईडने। एक बाजू शेकली आहे मस्त बघा कुरकुरीत। आता सेकंड बाजू आपण जी आहे शेकून घेऊया, म्हणजे आपला ब्रेड पिझ्झा सँडविच रेडी होईल। दुसरी बाजू शेकली आहे ते आता मी काढून घेते। असं मस्त असं आपलं पिझ्झा सँडविच रेडी झालेलं आहे। तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करा, खूप छान लागतं आणि पिझ्झा खाल्ल्याचंच समाधान मिळतं। तर तुम्ही सुद्धा घरी तुमच्या मुलांसाठी अशी रेसिपी ट्राय करून एकदा बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।